माजी मंत्री थोरात, माजी आमदार तांबे, आमदार कानडेंचं नाव घेत किरण काळेंची बदनामी करणाऱ्या प्रवीण गीतेंवर अखेर गुन्हा दाखल। काँग्रेसच्या बड्या नेत्यांची नावे घेत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची बदनामी करणं प्रवीण शरद गीते यांना चांगलंच महागात पडलंय। काळे यांच्या फिर्यादीवरून CRPCच्या सेक्शन 155 अन्वये MIDC पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 500 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी म्हटलंय की विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत किरण काळे यांचा कोणताही संबंध नसताना गीते याने आमचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची नावे येत काळे यांचं नाव जोडण्याचा बनाव रचलाय। यामध्ये राजकीय षडयंत्र आहे। या षडयंत्रांचे सूत्रधार असणारे कार्यसम्राट लोक कोण आहेत हे नगरकरांना माहीत आहे। शहरातील दहशत गुंडागिरी विरुद्ध सातत्यानं आवाज उठवणाऱ्या काळे यांनाच गुंड म्हणून खोटी माहिती प्रसारित करत बदनाम करण्याचे कारस्थान विरोधकांनी रचले असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीनं गुंदेचा यांनी केलाय। गीते बनाव प्रकरणाचा पोलिसांनी मास्टरमाइंड शोधून काढण्याची काँग्रेसनं यावेळी मागणी देखील केली आहे।